एक छोटीशी सुरुवात कधी तुमचं पॅशन बनेल आणि कधी तुमची ओळख बनून जाईल हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही. तर नमस्कार, शीतल LDM क्रिएशनमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर गौरी गणपतीचा सण जवळ आला आहे आणि त्यासाठीच मी इथं गौराईसाठी पावलं बनवत आहे. त्यांच्या स्वागतासाठी गौरी आवाहनच्या दिवशी आपण गौरीच्या पावलांची रांगोळी काढतो, तर त्यासाठी मी इथं पावलं बनवत आहे. तर याचं कटआउट काढण्यासाठी मी कोणतेही झेरॉक्स वापरलेलं नाही किंवा अगदी साध्या पद्धतीने याचे कटआउट मी काढलेले आहेत. तर ते कसे ते तुम्हाला मी सांगते. तर इथं बघा, मी अगोदर आपल्या वहीचं कोरं पान घेतलं आहे मोठ्या साईजचं आणि त्यानंतर त्याच्यावरती माझ्या पायाचं जे आउटलाईन आहे ते काढून घेतलं आहे आणि नंतर ते कट करून घेतलं आहे. व्यवस्थित पायांचा तिथं आकार बनवून घेतला आणि त्यानंतर तेच पान मी रेक्झिनवरती ठेवलं आणि त्यानंतर व्यवस्थित रेक्झिनसुद्धा कट करून घेतले आणि सेम कटआउट जे आहे ते उलट्या बाजूने ठेवून नंतर दुसऱ्या पायाचं सुद्धा आपल्याला कटआउट काढून घ्यायचं आहे. म्हणजे रेक्झिनवरती ते कटआउट जे आहे ते कट करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला ही रांगोळी बनवायला घ्यायची. तर कटआउट कसं काढायचं ते तर तुम्हाला समजच असेल. त्यानंतर इथं कलर कॉम्बिनेशन, तर कलर कॉम्बिनेशन हे तुम्ही कोणतंही घेऊ शकता, तुमच्या अकॉर्डिंग आहे ते. पूर्ण जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ते बनवू शकता. तर इथं मी अगोदर लाल कलरनी जी आहे ते बॉर्डर जी आहे ती बनवून घेतली आणि त्यानंतर मध्ये मी पिवळा कलर हा यूज करणार आहे. तर तुम्ही इथं पूर्ण लाल रंगाचं किंवा एक वेगळ्या रंगाचं आणि एक वेगळ्या रंगाचं असं सुद्धा बनवू शकता किंवा टोटली हे तुमच्यावर डिपेंड आहे. जसं तुम्हाला बनवायचं तसं तुम्ही ते कलर कॉम्बिनेशन हे बनवू शकता. तर बघा बॉर्डर कशी बनवली तर तुम्ही बघितलं जाता. आपण मधल्या बाजूने सर्व ही पिवळ्या रंगाची जी आहे ती उलन भरून घेणार आहोत. तर या अगोदर मी उलन रांगोळीचा व्यवसाय कसा करायचा, त्यानंतर साहित्य काय काय लागतं, कुठून घ्यायचं, कसं घ्यायचं, नंतर स्वस्तिक डिझाईन, अशा प्रकारचे 2 ते 4 व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. तर इथं मी सुरुवातीला जसं म्हणले की एक छोटीशी सुरुवात ही सुद्धा तुम्हाला कधी तुमचं पॅशन बनेल हे तुम्हाला समजणार नाही. तर मी असं का म्हणाले, कारण बघा जेव्हापर्यंत आपण फक्त विचार करतो तर ते विचार करून काहीच होणार नाही. आपल्याला एक फक्त पाऊल हे कधी ना कधी उचलायचं असतं. म्हणजेच इथं सुरुवात करणं हे अगदी महत्त्वाचं आहे आणि हा जो बिझनेस आहे किंवा उलन रांगोळीचा जो व्यवसाय आहे तो खूप म्हणजे खूप फायदेमंद ठरणार आहे. या व्यवसायामध्ये बऱ्याच गृहिणी उतरल्यात सुद्धा आणि त्यांनी महिन्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात हा फायदा यापासून करून घेतला आहे. तर त्यामुळेच मी म्हणत आहे की तुम्हाला फक्त एक सुरुवात करायची आहे. जर तुम्हाला जर यामध्ये थोडा जरी इंटरेस्ट असेल, थोडंसं जरी ड्रॉइंग येत असेल किंवा थोडंसं जरी वाटत असेल की बाबा तुम्ही हे करू शकते, तर तुम्ही नक्की सुरुवात करायला पाहिजे. याचे किट अवेलेबल आहेत, याचं मटेरियल अवेलेबल आहे, ऑनलाईन मिळतं, ऑफलाईन मिळतं किंवा याची संपूर्ण माहितीचे व्हिडिओसुद्धा आहे यूट्यूबवरती जे आहे ते अवेलेबल आहे. तर ते सुद्धा तुम्ही बघून पूर्णपणे त्याची माहिती घेऊन तुम्ही सुरुवात ही नक्कीच करू शकता आणि हा खूप प्रॉफिटेबल असा बिझनेस होणार आहे. कारण आता सण येत आहेत, आता गौरी गणपती येत आहेत, त्यानंतर लगेचच दसरा येतो, त्यानंतर दिवाळी येते. असे हे जे सण आहेत ते अगदी महत्त्वाचे सण आहेत, आपल्या वर्षातून एकदा येणारे सण आहेत आणि त्यासाठी आपण बरीच म्हणजे मोठ्या प्रमाणावर याची परंपरागत अशी आपण हे सण जे आहेत ते साजरे करतो आणि त्यामध्ये सणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे रांगोळी. तर त्यामुळे हा बिझनेस हा एकदम सक्सेसफुल असा ठरणार आहे जर तुम्ही सुरुवात केली तर. एवढंच नाही तर या रांगोळीचे फायदेसुद्धा खूपच आहेत. तर याचा व्हिडिओ डिटेलमध्ये मी व्यवसाय कसा करू शकतो याबद्दल थोडासा व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलेला आहे, तर तो सुद्धा तुम्ही बघू शकता. तसेच हे सणावारांसाठी तर वापरू शकतो, त्यानंतर आपण इतर वेळीसुद्धा याचा खूप वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने छान असा याचा उपयोग करू शकतो. त्यामुळे या रांगोळीला खूप डिमांड आलेली आहे आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा खूप छान असा हा पर्याय हा गृहिणींना मिळालेला आहे आणि बऱ्याच गृहिणींनी ऑलरेडी चालूसुद्धा केलं आहे. जर तुम्हाला माझ्याकडून काही माहिती हवी असेल अजून तर तुम्ही तशी कमेंटसुद्धा करू शकता. तसेच कोणताही व्यवसाय करायचं म्हणलं तर आपल्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे गुंतवणुकीचा. तर गुंतवणूक ही अतिशय कमी असणार आहे. यामध्ये स्टार्टिंग तुम्ही अगदी 600, 700 किंवा 1000 पासून सुद्धा ही
सुरुवात जी आहे ती करू शकता. तर त्यामुळे हा व्यवसाय खूप असा डिमांडिंग आणि ट्रेंडिंग आहे. त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय नक्कीच चालू करू शकता. तर इथं बघा मी सर्व मधल्या भागामध्ये जी आहे ती वुलन भरून घेतली. आता त्यानंतर बोटांच्या साठी मी इथं पिवळ्या कलरची वुलन ही भरून घेत आहे. अशा पद्धतीने आपण पावलांचे पेअर हे करू शकतो आणि त्यामध्ये कलरसुद्धा वेगवेगळे वापरू शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. तुम्हाला जर व्हिडिओ माझा आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच जर तुम्ही अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर शेअर करा. बऱ्याच मैत्रिणी अशा असतात की त्यांना अजूनही याबद्दल काहीच माहिती नाही. तर तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ जो आहे तो त्या मैत्रिणींपर्यंत पोहोचेल आणि त्यांना थोडीफार ही आहे जी मदत होईल. त्यामुळं व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या परीने मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे साध्या सोप्या भाषेत. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाऊल कसे बनले आहेत हे सुद्धा नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.